नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 22 मेच्या भागामध्ये आता मित्रांनो काव्य जी असते ती पार्थचा फोन उचलते आणि म्हणते, बोला शिंगेश्वर महाराज. तर तेव्हा पार्थ तिकडून म्हणतो, आहा हा काय पुलाव बनवलाय पट्टर आणि वा वा. तर काव्य विचारते, आवडला? धन्य धन्य झाले मी. बरं, माझ्या सवतीला आवडला का? तर पार्थ सांगतो, नाही नाही, आज मी एकटाच बसलोय जेवायला, कोणी भागीदार नाहीये. तर तेव्हा काव्य विचारते, का बरं? तर पार्थ म्हणतो, का बरं म्हणजे तुम्हाला आवडत नाही ना मी दिव्यासोबत जेवलेलं? तर तेव्हा काव्या म्हणते, काही काय बोलताय, मी कधी असं म्हणाले? आता तुम्ही अति करताय हं पार्थ. तर तेव्हा पार्थ म्हणतो, अति नाहीये करत, तुमच्या आदेशावरूनच तर मी असं तो म्हणत असतो. तर तेव्हा काव्य म्हणते, उगीच असं काही सुद्धा काही बोलू नका, उगीच माझ्यावरती बिल फाडू नका. मी काय असा आदेश वगैरे दिला नव्हता. वाटेल तर बोलताय उगच. उलट तुम्ही एकत्र जेवायला बसता म्हणून मी 2 फुलके जास्त दिले होते डब्यात काल, ते नाही दिसलं तुम्हाला? आदेश वगैरे म्हणताय. मी काय एवढी धाका ठेवते का तुम्हाला? असं करू नका हं पार्थ. मला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही त्या दिव्याबरोबर जेवायला बसलात तर. तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाही तुम्ही सुद्धा तुमची मानसिक परिस्थिती बिघडवून घेऊ नका. आणि म्हणतो, थँक्स फॉर द मटन पुलाव, तुम्ही सुद्धा जेवा, मी सुद्धा जेवतो. असं बोलून तो आता फोन ठेवून देतो आणि परत मटन पुलाव एन्जॉय करू लागतो. आणि त्यानंतर थोड्या वेळाने परत फोन लावतो आणि म्हणतो, मी जान्हवी त्या दिव्याला आतमध्ये पाठवा. आणि तेव्हा दिव्या आतमध्ये येते. तर पार्थ म्हणतो, चला आपण जेवण सुरू करूयात. तर तेव्हा दिव्या म्हणते, नाही सर तुम्ही जेवून घ्या, तुम्हाला तुमची पर्सनल स्पेस हवी आहे ना? तुम्ही म्हणाला मगाशी, इट्स ओके सर, मी खाईल ना बाहेर बसून, तुम्ही का बोलवलंत मला? तर तेव्हा पार्थ म्हणतो, उगीचच मेल्यासारखं तोंड करून कोणीतरी ना उदास बसला होता तुम्ही. तर तेव्हा दिव्या म्हणते, तसं नाही, माणुसकीच मेली आहे सर. जिव्हाळा, मैत्री, प्रेम सगळं सगळं मेलंय सर. आता ना प्रत्येकाला ना एकतर स्वतःची स्पेस हवी आहे, नाहीतर ना स्वतःचा ग्रुप बनवून बसायचा आहे. मी कोणासोबत डबा खायला बसू सर? मी छोट्याशा शहरातून छोट्याशा घरातून आलेली पोरगी आहे. माझ्या आजूबाजूला जेव्हा माणसं असतात ना सर, तेव्हा मला खूप अलाय वाटतं सर. पण इथे काय झालंय माहिती आहे, इथे माझ्यासोबत ना काम करणारे जे कलिग्स आहेत ना, त्यांना तसे त्यांचे त्यांचे ग्रुप्स बनवायचे आहेत आणि त्यांना त्यांचा त्यांचाच डबा खायचा आहे. मला कोणीच इन करत नाहीये. आणि माझे बॉसेस जे कालपर्यंत मला समजून घेत होते, आज अचानक त्यांना त्यांची पर्सनल स्पेस हवी आहे, नाही का? काय करणार? नाही, सॉरी सॉरी, मी जरा जास्तच बोलत असते, पण मी बोलणार सर. अशा वेळी काय वाटतं माहिती आहे? अशा वेळी ना मला घराची खूप जास्त आठवण येते. एनिवेज सर, लंच ब्रेक संपत आलाय, मी जाते सर. तुम्ही घ्या सर तुमची पर्सनल स्पेस. खा डबा. असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, कोल्हापूरचे असून मटण पुलावला नाही म्हणताय? असं म्हणून तो मटण पुलाव दाखवतो. तर दिव्याच्या तोंडाला पाणीच सुटतं आणि म्हणते, ती मटण पुलाव? असं बोलून त्याच्या हातामधला डबाच काढून घेते आणि त्या मटण पुलावचा वास घेऊ लागते आणि म्हणते, सर, ओ गॉड, असं म्हणून ती डबा खायला सुद्धा सुरुवात करते. तर पार्थ म्हणतो असतो, अहो सर, प्लेट वगैरे काहीतरी घ्या. तर तेव्हा दिव्या म्हणते, आमच्या कोल्हापुरात असंच खातात सर. काय अमेझिंग झाले. माझी नानी पण अशीच बनवायची, आई शपथ खूपच छान झाले. आणि तेव्हा पार्थ तर तिच्याकडे बघतच राहतो, त्याला काही मिळतच नाही. आणि दिव्या तर पूर्ण डब्बा संपूनच त्याच्या समोर ठेवते. तर पार्थ म्हणतो, संपलं सगळं. तर दिव्या म्हणते, मज्जा आली हं सर. काय मटण पुलाव होता, आ हा हा. तर पार्थ म्हणतो, काही शिल्लक नाही आहे ना? मला शिल्लक काहीच ठेवलं नाही. तर दिव्या म्हणते, सॉरी सॉरी सर, पण तुम्ही उपाशी राहू नका हं सर. मिसळपाव खा ना सर. तर पार्थ म्हणतो, नाही नको, मला मिसळपाव नको आहे. तर दिव्या म्हणते, सर असं कसं? तुम्ही उपाशी राहिलेलं मला अजिबात आवडणार नाही आहे सर. तुम्ही मिसळपाव खा बरं. तर तेव्हा पार्थ परत म्हणत असतो, नाही कशाला, मला मिसळपाव नको आहे. तर दिव्या म्हणते, सर माझी आई म्हणते, आपल्यासमोर असलेल्या अन्नाला जर नाही म्हटलं ना, तर आपल्याला खूप मोठं पाप लागतं. खा ना सर प्लीज. छान मिसळपाव आहे, हायचिनिक. आणि पार्थ तर नाराज झालेला असतो, त्याला मटण पुलाव खायलाच मिळालेला नसतो त्यामुळे. आणि नाईलाज असतो, आता तो मिसळपाव खात असतो. तर तेव्हा दिव्या तर त्यासमोर ॲक्टिंग करत असते. तर इकडे आता मित्रांनो, विजय आपलं मस्तपैकी जांभया वगैरे देत असतो, आळस काढत असतो आणि इतक्यातच वसूचा आवाज आल्यानंतर लगेच लॅपटॉप उघडतो. आणि वसू आल्या आल्या म्हणते, अरे बापरे, तुम्ही कामात आहात का, बिझी आहात का? तर तेव्हा विजय म्हणतो, हो काय म्हणजे काय, मी गळ्यापर्यंत बुडवलोय कामात. तर वसू म्हणते, ठीक आहे ठीक आहे, मग मी नंतर येते. तर विजय म्हणतो, अहो थांबा थांबा, मी किती जरी कामात असेल ना तरी सुद्धा तुमच्यासाठी काम बाजूला ठेवेन मी. बसा बसा. बोला काय झालं? तर वसू म्हणते, कुठं काय, काही सुद्धा नाही आहे झालेलं. म्हणजे तुम्ही जे काम सांगितलं होतं ना ते झाले. आणि सांगते, विजयराव, जीवाच्या क्लायंटचं नाव आहे राजेंद्र मेडेकर अँड सन्स. तर तेव्हा विजय म्हणतो, फॅन्टॅस्टिक, सुपर न्यूज दिले बघा तुम्ही. आ बायगा मजा. असं तो म्हणत असतो. तर वसू म्हणते, पण मला एक प्रश्न पडलाय, म्हणजे मला कळत नाही विजयराव, या सगळ्या माहितीचा तुम्ही कसा काय वापर करणार आहात? तर तेव्हा विजय म्हणतो, त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ.
आणि म्हणतो मी जरा कामात आहे, आपण जरा नंतर बोलूयात. असं तो म्हणून वसूला टाळत असतो. तर वसू म्हणते, माझा प्रश्न टाळू नका विजयराव. ही मी दिलेली माहिती वापरून तुम्ही ज्या कंपनीचा बँड वाजवायचा प्रयत्न करताय ना, ती कंपनी माझी सुद्धा आहे. माझा हिस्सा सुद्धा आहे या कंपनीत. आणि तुम्हाला मी जो दारुगोळा पुरवते ना माहितीच्या रूपात, तो वापरून जर का माझ्या घराला, माझ्या कंपनीला बेचिराख करणार असाल ना, तर तुम्हाला मदत करायची का नाही ना, याचा पुन्हा विचार करायला लागेल मला. तर तेव्हा विजय म्हणतो, अहो म्हणूनच तर आवडता तुम्ही मला. आय रिस्पेक्ट यू. पण काय आहे ना, या कंपनीत फक्त तुमचे शेअर्स आहेत, रिस्पेक्ट नाही आहे. या कंपनीला बुडवून जी कंपनी जिंकणार आहे ना, ती असेल माझ्या नावावर, पण फायदा तुम्हाला आणि रम्यालाच होणार. अहो इनफॅक्ट मी तर विचार करतोय की रम्याला ना बोर्ड मेंबर्समध्ये सामील करून घ्यावं किंवा ते मला आराम करू द्यावा आणि तुम्हाला चेअरमन बनवावं, असंही कधीतरी येतं डोक्यात. तर वसू एकदम भारावून जाते, म्हणते आर यू सिरियस अबाउट दिस? तर तेव्हा विजय म्हणतो, ऑफकोर्स सासूबाई आहात तुम्ही माझ्या. माझ्या बायकोचा आणि सासूबाईंचा विचार मी नाही करायचा तर कोणी करायचा? डोंट वरी, घर तुमचं नाही तर तुमच्या शत्रूचंच जळणार आहे. काय आहे ना, ती नंदिनी फार फडफड करते आणि बँड मला त्याच्या कॉन्फिडन्सचा वाजवायचा आहे. तिनं माझ्या डोक्यात गेली, डोक्यात. तर त्यानंतर इकडे आता मानेने आपल्या दोन्ही सुनांना घेऊन शुभंकरोती म्हणत असते आणि त्यानंतर शुभंकरोती झाल्या लगेचच अंगारा घेते आणि नंदिनीला आणि तिच्या बाळाला आणि काव्याला आणि तिच्या बाळाला लगेचच लावते आणि माझ्या दोन्ही मुलांना आणि दोन्ही सुनांना सुखी ठेव रे बाबा, असं म्हणते. आणि त्यानंतर ती सांगू लागते, बाबांच्या वॉर्डरोबमध्ये ना एका खणात मी 2 छान अशा फाईल्स घेऊन ठेवल्यात, एक तुझ्यासाठी आणि एक नंदिनीसाठी, आणि तुमचे रिपोर्ट्स ना त्याच फाईलमध्ये ठेवा. आणि नंदिनीला विचारते, की बाई तुझे रिपोर्ट्स कधी बघायला मिळणार आहेत आम्हाला सोनोग्राफीचे, कधी येतोय जीवा? असं ती बोलत असे इतक्यातच जीवा तिथे येतो आणि म्हणतो, हे काय, आपने नाम लिया और बंदा हाजीर. आणि म्हणतो, अगं नंदिनी आय एम सो सॉरी, तुझा फोन आला तेव्हा मी माझी बॅग चेक केली आणि माझ्या लक्षात आलं की रिपोर्ट्स बॅगमध्येच आहेत. आणि तेव्हा लगेचच काव्या ते रिपोर्ट्स आपल्या हातात घेते आणि रिपोर्ट्स चेक करू लागते. तर त्याच्यामध्ये सोनोग्राफीचे रिपोर्ट्स असतात. तर मानेनी सुद्धा बघितल्यानंतर ती खूप खुश होते. पण नंदिनी तर जीवाकडेच बघत असते की जीवाने कसं मॅनेज केले कोणास ठाऊक. तर मानेनी म्हणते, जीवा नंदिनी मी खूप खुश आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही चौकाने मिळून ना मला असं अचानक आजी करून टाकलं. म्हणजे बघा ना, काही दिवसांनी आपल्या या घरात इवलीइवलीशी बालं रांगायला लागतील, बडबड करायला लागतील, त्यांच्या आवाजाने असं घर भरून जाणार आहे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं आई तू ना लगेच इमोशनल होतेस यार, अगं जेवायचं काही प्रयोजन आहे का नाही? तर मानेनी म्हणते, हो रे बाबा, जेवायला देणार या घरात अजून तूच इवलास आहे, करते तयारी थांब, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर तेव्हा जीवा नंदिनीला म्हणतो, जीवा जरा नंदिनी चल ना जरा वर, तुला जरा सरप्राईज द्यायचं आहे. तर तेव्हा काव्या म्हणते, बाप रे नंदिनी ताई सरप्राईज आहे, मज्जा आहे बाबा. आणि जीवाला म्हणते, जीवा आम्हाला पण सांग ना काय आहे सरप्राईज. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, थांब ना, दादा नाही येऊ दे, बाबा नाही येऊ दे, सगळ्यांना एकत्रच सांगतो. आणि नंदिनी म्हणतो, चल ना वर प्लीज प्लीज. तर तेव्हा नंदिनी ते रिपोर्ट्स आपल्याकडे घेते आणि हे दोघं आता तिथून वरती निघून जातात. तर तेव्हा काव्या आता गणपती बाप्पाला नमस्कार करते आणि ती खूप खुश असते. आणि आता हे दोघे मित्रांनो आता जीवा आणि नंदिनी खोलीमध्ये येतात आणि खोलीत आल्याला जीवा लगेचच दरवाजा बंद करून घेतो आणि नंदिनीला विचारतो, झाले का सगळ्यांचे जीव शांत? तर तेव्हा नंदिनी म्हणते, बाकीच्यांचे झाले असतील, पण अहो हे काय आहे, हे रिपोर्ट्स अगदी खरे असल्यासारखे आहेत, असं कुठून मॅनेज केलं तुम्ही? तर तेव्हा जीवा सांगतो, AI ने बनवलेत ते रिपोर्ट्स. तुला डाऊट आला का? आई आणि काव्याला तर अजिबात डाऊट आला नाही. तर तेव्हा नंदिनी म्हणते, पण आपल्याला तर माहिती आहे ना हे खोटं आहे म्हणून. मला खरंच बाळ झालं असतं तर किती छान वाटलं असतं रिपोर्ट्स दाखवायला, खराखुरा आनंद झाला असता. तर तेव्हा जेव्हा म्हणतोय, बघ खरं असो किंवा खोटं असो, हा जन्मजय देशमुख कायम तुझ्यासोबत असेल, काहीही झालं तरी सुद्धा मी तुझ्या कायम पाठीशी आहे, ओके? असं म्हणून तो आता तिला धीर देतो. तर इतक्यातच बाहेरून मित्रांनो आता विक्रम जोराने जीवा अशी हाक मारू लागतो आणि जोराने ओरडत असतो, जीवा अरे जीवा खाली ये. तर मानेनी एकदम तिथे येते म्हणते, अहो झाले काय तरी, एकदम असे आबाळ कोसळल्यासारखं का करताय? तर तेव्हा विक्रम म्हणतो, आबाळ नाही, पण हे जर असंच चालू राहिलं ना तर आपली कंपनी मात्र नक्कीच कोसळेल. तर तेव्हा आता इकडे बाबांचा आवाज ऐकल्यानंतर जीवा म्हणतो, बाबांचा आवाज? तर नंदिनी म्हणते, हो काय झालं, पण असे हे चिडून का ओरडतायत? तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे यार आत्ता काय प्रॉब्लेम झाला असेल? तर तेव्हा नंदिनी घाबरते आणि विचारते, जीवा आपण हे जे काही लपवते ते त्यांना कळलं तर नसेल ना? तर तेव्हा जीवा म्हणतो, एक मिनिट, हे जर त्यांना कळलं असतं ना तर सगळा ब्लेम मी माझ्यावरती घेईन आणि मी बघतो काय करायचं ते, डोंट वरी. असं म्हणतो, तिला परत धीर देतो आणि चल चल असं म्हणतो. हे दोघे सुद्धा आता लगेच खाली जातात. तर तेव्हा आता खाली गेल्यानंतर
विक्रम आता जीवाला म्हणू लागतो, तुला मी सांगितलं होतं की त्या राजेंद्र मेडेकरांना भेटून ये, आपले त्या प्ले ग्रुपचे क्लायंट, भेटलास तू त्यांना? तर तेव्हा आता जीवा थोडंसं नंदिनीकडे बघू लागतो आणि आडेवेडे घेऊ लागतो आणि म्हणतो, हो म्हणजे मी त्यांना, आणि परत थोडं थांबून म्हणतो, नाही मी नाही भेटलो त्यांना. तर तेव्हा विक्रम विचारतो, मग काय काय केलंस काय तू आज? बरं आज मला हे जमणार नाहीये भेटायला, हे कळवलंस तर का त्यांना? कळवलंयस का? असं परत तो रागाने विचारतो. तर तेव्हा जीवा म्हणतो, हो मी त्यांना मेसेज केलेला होता मला जमणार नाही म्हणून. इनफॅक्ट मी त्यांना कॉलसुद्धा केले, पण त्यांनी माझे कॉल कट केले. तर तेव्हा आता विक्रम जीवाच्या अंगावरतीच रागारागाने जात असतो. तर मानिनी त्याला थांबवते आणि म्हणते, अहो एवढं चिडण्यासारखं काय झालंय? तर तेव्हा विक्रम सांगतो, काय झालंय, ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातातून गेलंय. आणि असं त्यांना म्हटल्यानंतर आता सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि जीवाला तर खूप मोठा धक्का बसतो. तर तेव्हा काव्या तर हळू आवाजात विचारते, आणि ते कोणाला मिळाले बाबा? असं ती म्हणत असते, इतक्यात त्याचा विजय खाली येतो आणि सांगतो, ते कॉन्ट्रॅक्ट मला मिळाले. आणि परत जीवाला म्हणजे म्हणजे हसत हसत तो बोलू लागतो, सॉरी जीवा, आय थिंक एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. अरे तू किती दिवस फॉलोअपच घेत नव्हतास आणि आज काय मेसेज निकळवलंस तू त्यांना, मला यायला जमणार नाही क्लायंटला? अरे रिअली? अरे क्लायंट आहेत ते, दारूची पुष्पात्या नाही आहे ना? नाही नाही बाबा, मला यायला जमणार नाही म्हटल्यानंतर, ये रे बाबा ये, तुझ्या सवडीनं ये म्हणणारी, मी आपलं करवंदाचं लोणचं काढून ठेवते. असं म्हणून तो चिडव चिडव जीवाला चिडवत असतो. पण सगळे मात्र रागाने लालबुंद झालेले असतात, पण शांत असतात. तर तेव्हा विक्रम म्हणतो, घ्या आता या असल्या लोकांच्याकडनं हे सगळं ऐकायचंय मी. अरे देशमुखांचं साम्राज्य हे अशी चालढकल करून उभा केलेलं नाहीये मी. तुम्हाला हे सगळे आयतं मिळाले, त्याची किंमत वाटेनासे झाले का काय रे? अरे लहान असल्यापासून तुम्ही मला बघत बघत मोठे झालात. दिवस रात्र मेहनत करून मी ही कंपनी उभा केलेली आहे. त्या पवार चाळीतून या बंगल्यापर्यंत घेऊन आलो मी तुम्हाला. कशाच्या जोरावर? मेहनत, कष्ट आणि कदर, आपल्या क्लायंटची कदर. आणि ही कदर जर त्यावेळी केली नसती ना मी, तर हे असले उपटसुंब उपटून ना आपली कामं घेऊन गेले असते. कळतंय का तुला? अरे पार तितकं लोड नाही तुझ्यावरती म्हणून एक जास्तीचा क्लायंट तुझ्यावरती सोपवला मी, तो सुद्धा तुझाच. अरे त्याचा फॉलोअप नीट घ्यायचं सोडून आळस करून त्याला मला जमणार नाही म्हणून कळवून टाकलंस. अरे आता बाप होणार आहेस ना तू, आणि हा असला आदर्श ठेवणार आहेस स्वतःच्या बाळासमोर? असला आदर्श ठेवणार आहेस? आणि असं त्यानं म्हटल्यानंतर तर आता नंदिनीला आणि जीवाला तर अजून जास्त मोठा धक्का बसतो. कारण अगोदरच ते दुःखात असतात मित्रांनो, आणि त्यात आता हे ऐकावं लागतं. तर नंदिनी आता मध्ये पडते आणि जीवाच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते, बाबा सॉरी, तुमचा राग मी समजू शकते, पण एक रिक्वेस्ट होती. प्लीज बाबा, जीवाना तुम्ही आळशी नका म्हणू. अहो बाबा, पार ते इतकीच मेहनत घेतायत ते. कधी कुठल्याच कामात मी त्यांना चालढकल करताना नाही पाहिलेलं. काम चुकार नाही आहेत ते. आता तुमच्या इतका कामाचा अनुभव त्यांच्याकडे नाही आहे, म्हणजे तुमच्याशी त्यांचं कंपॅरिझन नाहीच होऊ शकत. पण खरंच सांगते, ते काम चुकार नाही आहेत. आणि हे जे क्लायंट आहेत ना मेडेकर, त्यांच्या या प्रोजेक्टसाठी तर त्यांनी खरंच खूप मेहनत घेतलेली आहे. तुम्ही जर त्यांचे डिझाईन्स पाहिले असेल ना, तर तुम्ही सुद्धा म्हणाल असता की जीवा मेहनती तर आहेतच, पण कामसुद्धा सुरेख आहे त्यांचं. बाबा या सगळ्यात ना माझी चूक आहे. मी त्यांना मेसेज केला होता की मला बरं वाटत नाही आहे, म्हणून ते काम सोडून इथे घरी निघून आलेत. आणि मला नव्हतं वाटलं की माझा मेसेज बघून ते असे लगेच घरी निघून येतील म्हणून. कदाचित माझ्यावरच्या प्रेमाच्या पोटी किंवा बाळाच्या काळजीपोटी असेल. खरं खरं सांगते बाबा, ते चांगले एम्प्लॉय नसतील कदाचित, पण उत्तम बाबा आहेत. खूप खूप जिद्दीनं काम करतात होते. असं आयत्या लुबाडणाऱ्या ओरबडणाऱ्या लोकांच्या समोर तुम्ही त्यांच्या कष्टाची किंमत करू नका प्लीज. तर तेव्हा आता विक्रम काही न बोलता तिथून रागारागानेच निघून जातो. तर तेव्हा आता विजय पुढे येतो आणि म्हणतो, लुख्खा ओरबडणारा वगैरे आमच्याबद्दल बोलताय का तुम्ही? तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो तुमच्याचबद्दल. आजपर्यंत वसुहत्यांना मी आणि काव्याच खूपत होतो, पण जीवा आणि पार्थ यांच्याबद्दल आजपर्यंत तर माया होती त्यांच्या मनात. तर तेव्हा मानिनी म्हणते, आता सगळंच आटत चाललंय ग नंदिनी, त्यामुळे काय बोलायचं ठरवून या घराच्या वाईटावरतीच उठलेल्या आहेत त्या. तर नंदिनी म्हणते, बरोबर आहे तुमचं. आणि विजयला म्हणते, तुझ्याबद्दल तर काय बोलणार मी, एक नंबरचा लबाड फुकट्या आणि नालायक आहेस तू. तर तेव्हा आता वसू पुढे येते आणि म्हणते, नंदिनी खबरदार माझ्या जावायला काही बोललीस तर. गर्भवती आहेस ना तू, तरी एवढा जोर, एवढी भांडतेस? आणि म्हणते, देवा हिचं बाळ कसं होणार आहे कोणाच ठाऊक. तर तेव्हा मानिनी म्हणते, अहो वसुताई, देवाला तरी घाबरा. नंदिनीला छळायला तुम्हाला कायमच आवडतं, पण किमान तिच्या पोटाला जन्माला येणाऱ्या बाळासाठी तरी असा वाकडा विचार करू नका. तर काव्यसुद्धा म्हणते, एक्झॅक्टली, ताईला काही बोलायचं नाही आत्याबाई, पहिलाच सांगते. असं ती वसूला ओरडून बोलते. नंदिनी ताईला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला काही जरी बोलात ना, तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. असं ती बोलत असताना विजय मध्येच म्हणतो, ए हाट, सासूबाईंशी नीट बोलायचं.
वयाने आणि अधिकाराने मोठे आहेत ते तुझ्यापेक्षा, कळलं? आणि आम्हाला बोलण्याच्या आधी ना स्वतःच्या नवऱ्याकडे जरा लक्ष दे, नाहीतर नंतर कळेल तू एक पोट घेऊन फिरतेस नाही आणि तो भलत्याच मुलीच्या गळ्यात हात घालून फिरतोय. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर तर आता सगळेजण खूपच रागाला येतात आणि काव्य तर विजय असं म्हणून हातच त्याच्यावरती उगारते आणि त्याला मारता मारता थांबते. आणि इतक्यातच इकडून मित्रांनो आता पार्थ खरोखरच दिव्याच्या गळ्यामध्ये हात घालून इवळत इवळत आतमध्ये येतो आणि काव्या असं म्हणतो. आणि त्याला बघितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो, पण विजय मात्र हसत असतो. आणि त्यानंतर आता पार्थ बेडरूममध्ये येतो. तर तेव्हा दिव्या मानिनीला सांगत असते, ॲक्च्युली ना सरांचं पोट ना दुपारपासून फार दुखत होतं. त्यांची ना ही अवस्था पाहून आज मी त्यांच्या दुपारच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून टाकल्या. माहिती आहे, कसं तरीच वाटत होतं मला सरांच्याकडे बघून. आणि इतक्यातच आता काव्या पाणी घेऊन येते. तर तेव्हा दिव्या लगेचच बडबड करू लागते, घ्या सर पाणी प्या, पाणी प्या. आणि आता काव्या सांगते, अहो पोटदुखीची गोळी मिक्स केलेली आहे, त्यात विरघळली असेल, ते पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. आणि तेव्हा आता पार्थ ते पाणी पिऊ लागतो. तर तेव्हा दिव्या म्हणते, सॉरी हां, आपण फॉर्मली असे इंट्रोड्यूस नाही आहे झालेलो. मी सरांच्या ऑफिसमध्ये काम करते. आय एम दिव्या देशपांडे. आणि तुम्ही काव्या मॅम ना? असं ती हसत हसत बोलत असते, पण काव्या एकदम सिरियस असते आणि म्हणते, हो मीच काव्या. तर तेव्हा दिव्या म्हणते आणि मानिनी म्हणते, तुम्ही पार्थ सरांच्या आई राईट ना? तर तेव्हा मानिनी हो असं हसत तिला सांगते आणि म्हणते, थँक्यू हां दिव्या, तू त्याला घरी घेऊन आलीस. पण आता आम्ही आहोत, आम्ही देऊ लक्ष. तर तेव्हा दिव्या म्हणते, थँक्स का म्हणताय काकी? तुम्ही बिनधास्त मला सगळं काही सांगू शकता आणि तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही मला सांगा. तुम्ही कशाला धावपळ करता या वयात? तेव्हा मानिनी म्हणते, या वयात म्हणजे तुला काय मी म्हातारी वगैरे दिसते की काय गं? तर तेव्हा दिव्या म्हणते, नाही नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की काव्या मॅमची अशी अवस्था आहे आणि तुम्ही असं म्हणून ती थांबते आणि म्हणते, आय मीन तुम्ही सिनियर सिटीजन आहात ना, म्हणून म्हटलं की काही हेल्प लागली तर. आणि त्यानंतर पार्थ म्हणते, सर सर तुम्हाला काही हेल्प लागली तर तुम्ही मला सांगा. तर तेव्हा मानिनी म्हणते, अगं हे काय ऑफिस नाही आहे तुला सांगायला त्याने, आम्ही आहोत ना, तू नको काळजी करूस. आणि अशी काय हिची अवस्था वगैरे काय वाईट नाही आहे आणि मी काय म्हातारी नाही आहे, त्यामुळे आम्ही लक्ष देऊ त्याच्याकडे. तर इतक्यातच बाहेरून विक्रम मानिनी अशी हाक मारतो. तर तेव्हा मानिनी म्हणते, मी आलेच. आणि काव्याला म्हणते, काव्या तू आहेस ना, तू इथेच थांब. आणि पार्थला म्हणते, आणि तू जरा आरामच कर, इकडे तिकडे बघायची गरजही नाही आहे, असं त्याला इनडायरेक्ट बोलते आणि तिथून ती निघून जाते. तर तेव्हा आता काव्या पार्थसमोर बसते आणि म्हणते, काय हो देशमुख, कशाने पोट बिघडलं अचानक? आणि विचारते, पुलाव तिखट झाला होता का? तर तेव्हा दिव्या आता मध्येच बोलते, नाही नाही मटण पुलाव तर मी मटकवला ना सगळा. आणि तेव्हा आता काव्या परत पार्थकडे बघू लागते आणि पार्थ मात्र आपली नजर चोरू लागतो आता. तर दिव्या म्हणते, काय सॉलिड टेस्ट होती मॅम त्या मटण पुलावाची, अजून एकदा ती चव अशी ना माझ्या जिभेवरती रेंगाळतीये. आणि म्हणते, पण ठीक आहे त्याबद्दल आपण नंतर बोलूयात. सरांचा डबा मी संपवला ना, म्हणून सरांनी माझा डबा खाल्ला, मिसळ पाव होता त्यात. आणि असं तिने अजून सांगितल्यानंतर तर काव्याला अजून जोराचा धक्का बसतो आणि ती डोळे मोठे करूनच पार्थकडे बघत असते. तर तेव्हा दिव्या म्हणते, तरी मी सरांना सांगत होते की मिसळ पाव खूप तिखट आहे, तुम्ही तिखट जास्त खाऊ नका, पण ऐकलंच नाही त्यांनी माझं. तर तेव्हा काव्या विचारते, तुला बरं माहिती का यांना तिखट चालत नाही? तर तेव्हा दिव्या म्हणते, सरांनीच सांगितलं होतं ना मला हे सगळं एकदा, म्हणून लक्षात आहे माझ्या. आणि म्हणते, सर माझे तात्या आहेत ना कोल्हापूरला, त्यांच्याकडे ना छान घरगुती उपाय असतात, तुम्हाला हवं असेल तर मी विचारू का त्यांना? तर तेव्हा आता काव्या उठूनच उभी राहते आणि म्हणते, हो का, मीच त्यांचा घरगुती उपाय आहे मिस दिव्या, असं बोलते. आणि पार्थचा कोट तिच्या हातामधून काढून घेते आणि म्हणते, मी काळजी घेईन त्यांची. तर तेव्हा पार्थ आता दिव्याला म्हणतो, मिस दिव्या तुम्ही जा घरी, तो तुमचा रॉबिन वाट बघत असेल. तर तेव्हा काव्या पार्थला विचारते, रॉबिन कोण हो, बॉयफ्रेंड आहे का हिचा? तर पार्थ सांगतो, नाही कुत्रा आहे यांचा. तर तेव्हा त्या काव्याला ती गोष्ट आठवते की बाबा तिने जेव्हा रात्रीच्या वेळी पार्थला फोन केलेला असतो आणि कुठे आहेत असं विचारलेलं असतं, तर तेव्हा पार्थने सांगितलं असतं, काही नाही मी खालीच आहे, कुत्री भुंकतायत ना इथे, त्यांना हाकलायला आलो होतो, तुमची झोप मोडायला नको ना म्हणून. तर काव्या तर परत विचारते, काय नाव म्हणाला? तर तेव्हा पार्थ सांगतो, रॉबिन, एकटाच असतो घरी त्यांच्या, बिचारा. तर तेव्हा काव्या म्हणते, तो बिचारा? तर तेव्हा दिव्या म्हणते, हो ना मॅम, खरंच बिचारा आहे माझा रॉबिन, माय बेबी. आणि म्हणते, ॲक्च्युली खूप उशीर झाला आहे, रॉबिनना उपाशी असेल ना, त्याला खूप भूक लागली असेल ना, मी निघते हां. आणि पार्थला म्हणते, सर तुम्ही काळजी घ्या आणि काहीही वाटलं ना तर मला नक्की सांगा. ठीक आहे, बाय सर. आणि म्हणते, बाय काव्या मॅम, असं म्हणून ती तिथून निघून जाते. पण काव्या मात्र जाम चिडलेली असते तिच्यावरती. आणि ती निघून गेल्यानंतर आता काव्या तर रागारागाने पार्थकडे बघत असते तिरकस
आणि पार्थ मात्र आपली नजर चोरत असतो सारखं सारखं. तर इकडे आता दिव्या जेव्हा खाली येते आणि समोर गणपती बाप्पाचं मंदिर बघते, तर तेव्हा ते बाप्पासमोर हात जोडून उभी राहते आणि म्हणते, बाप्पा प्लीज आमच्या पार्थ सरांना लवकरात लवकर बरं कर प्लीज. आणि तेव्हाच मागून आता विजय येतो आणि तिच्या एकदम मागे उभा राहतो. तर तेव्हा जेव्हा दिव्या मागे वळून त्याच्याकडे बघते आणि बघून ती तिथून रागारागात निघून जाते. तर तेव्हा विजय म्हणतो, पार्थ आणि जीवा दोघांचीच फिल्डिंग लागली की आज तर मज्जा येणार आहे. तर इकडे आता काव्या पार्थला म्हणत असे, घरचा डाळभात सोडून बाहेर बिर्याणी खातात लोक असं ऐकलं होतं मी, पण तुम्ही घरचा मटण पुलाव सोडून बाहेरची मिसळ खाल्लीत देशमुख. आणि असं ती रागारागात बोलत असते, पण पार्थ मात्र शांतच असतो मित्रांनो. आणि आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी दिव्याला म्हणत असते, तुला ना मला एक छोटंसं गिफ्ट द्यायचं आहे असं म्हणून तिला एक अंगठी देते. आणि त्यानंतर जेव्हा काव्या येते तर तेव्हा दिव्या एकदमच म्हणजे दरवाजा उघडते आणि तिला म्हणते, हाय काव्या. तर तेव्हा काव्या म्हणते, डायरेक्ट काव्याच. आणि जेव्हा तिचं लक्ष दिव्याच्या हाताकडे जातं आणि तिच्या हातातल्या अंगठीकडे जातं तर तिला धक्काच बसतो. तर तेव्हा काव्या तर एकदम जास्त रागाला येते आणि दिव्याचा हात पकडते आणि म्हणते, अगं ही माझी अंगठी, तुझी हिंमत कशी झाली का माझी अंगठी घालायची. असं म्हणून तिच्या हातामधली ती अंगठीच, बोटातली अंगठी काढून घेते आणि थांब आता तुला दाखवते असं म्हणून आपल्या हातामधली पर्स तिच्या गळ्यात अडकवते आणि त्या पर्सला जोरून जोरात खेचते आणि म्हणते, माझी अंगठी बोटात घालतेस असं म्हणून ती जोराने दाबत असते. तर तेव्हा दिव्याला तर खूप गुदमरल्यासारखं होऊ लागतं, तिचा दम घुटू लागतो आणि ती म्हणत असते, मॅडम सोडा मॅडम सोडा. पण काव्य काय तिला सोडतच नसते आणि तिचा दम खूप घुटत असतो मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.